गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊ घातली असून ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य घडवणारी आहे। या निवडणुकीत परिवर्तन होणार हे आता नक्की आहे। ज्यावेळी मी राज्यात बोलायला उभा राहतो त्यावेळी पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल हा नेहमी चांगला लागतो। त्यामुळे यंदाच्या इचलकरंजी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असं आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज इचलकरंजीच्या परिवर्तन सभेत केलं। आपण भर पावसात माझी सभा ऐकली, थांबलात, यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो, असंही ते म्हणाले। आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ घोरपडे नाट्यगृह चौकात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांच्यासह शिरूर मतदारसंघाचे उमेदवार गणपतराव पाटील, हातलंगडे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्यासह व्यासपीठावर काँग्रेसचे शशांक बावस्कर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, अजितमामा जाधव, अशोकराव जांभळे, सुहास जांभळे, हिंदूराव शेळके, उदयसिंग पाटील, बादशाह बागवान, राजू आलासे, उदयसिंग पाटील, सौस्मिता तेलनाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज सकाळपासूनच कडक ऊन जाणवत होतं। आधेमध्ये पावसाच्या सरी येत होत्या, पण शरद पवार यांचे व्यासपीठावर आगमन होताच मुसळधार पाऊस सुरुवात झाली आणि उपस्थित नागरिक, महिला व व्यासपीठावरील उमेदवार मदन कारंडे यांच्यासह सर्वांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला आणि पवार साहेबांचा विजय असो अशा घोषणा सुरू झाल्या। पावसाला सुरुवात झाली याचाच अर्थ आता इचलकरंजीत परिवर्तन होणार हे निश्चित झाले, असं सर्वांनी मनाशी ठरवलं। तर भर पावसात सर्वजण साहेबांचे 4 शब्द ऐकण्यासाठी भिजत बसले होते। यामुळे शरद पवारांनी ही हात जोडून भिजत असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले। यानंतर हिंदूराव शेळके, शशांक बावस्कर, उदयसिंग पाटील, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, रणजित जाधव या सर्वांनी गेल्या 40 वर्षात आवाडे कुटुंबियांनी या इचलकरंजीला फसवण्याचं काम केलंय। कोणतंही काम त्यांनी केलं नाही। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं काम या आवाडे कुटुंबियांनी केलं, असे म्हणत त्यांच्या घराणेशाहीवर टीका केली। चहावाला पंतप्रधान होतो तर पाववाला आमदार का होत नाही, असे काहींनी बोलून दाखवलं। तर हिंदूराव शेळके यांनी आपल्या खास शैलीत निर्लज्जपणाचा कळस म्हणजे आवाडे कुटुंबीय आहे असं सांगितलं। तर उमेदवार मदन कारंडे बोलताना म्हणाले, भर पावसात आपण सर्वजण उपस्थित राहिलात। शरद पवार साहेबांची हजेरी लागल्यानंतर वरुण राजाने हजेरी लावली, यामुळे इचलकरंजीत आता परिवर्तन होणार हे अटळ आहे। हे शहरातील घराणेशाही संपवण्यासाठी माझ्याबरोबर हिंदूराव शेळके, संजय कांबळे, शशांक बावस्कर हे सर्वजण एकत्र आलेत। यांना मी धन्यवाद देतो। मला आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करावं, असं आवाहन मदन कारंडे यांनी यावेळी केलं।